हनी ट्रॅपवरून नाना पटोलेंचा विधानसभेत पेन ड्राईव्ह बॉम्ब। हनी ट्रॅपचा मुद्दा सरकार गांभीर्याने घेत नाही, पटोलेंचा हल्ला बोल, तर सरकार गांभीर्याने तपास करतंय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उत्तर। धनंजय मुंडेंच्या काळात कृषी विभागात सर्वाधिक घोटाळा, सुरेश धसांचा सनसनाटी आरोप। कृषी संचालक विनय आवटेच्या एसआयटी चौकशीची धसांची मागणी। महादेव मुंडे प्रकरणातही धसांचे गंभीर आरोप। महादेव मुंडेंचं कातडं हाडं आकाच्या टेबलावर होती, वाल्मिक कराडसाठी पोलीस काम करतात, धसांचा निशाणा। ज्ञानेश्वरी मुंडेंनी पुन्हा दिला टोकाचा इशारा, 1 महिन्यात आरोपी न सापडल्यास आत्महत्येचा इशारा। परळीतील बंगल्यावरून फोन आल्यानं तपास थांबला, ज्ञानेश्वरी मुंडेंचा गंभीर आरोप। जनसुरक्षा विधेयक चर्चेवेळी विजय वडेट्टीवार गैरहजर असल्यानं हायकमांडची नोटीस। आणखी काही काँग्रेस आमदारांनाही नोटीस आल्याची माहिती। तर चंद्रपूर जिल्हा बँक निवडणुकीमुळे अनुपस्थित, विजय वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या अक्कलकोट बंद। अक्कलकोटमध्येच गायकवाडांना दीपक काटेंनी फासलं होतं काळं। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी सरकारकडून 300 कोटींचा निधी। मराठा समाजातील तरुणांच्या रोजगारासाठी मोठी तरतूद। सामनाला दिलेल्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर रिलीज। मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा, तपास यंत्रणाही ठाकरेंच्या निशाण्यावर। पूर्व विदर्भातील भाजपा नेत्यांची फडणवीसांसोबत बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा फडणवीसांकडून आढावा, बैठकीत निवडणुकीबाबत मार्गदर्शन। नाशिकमध्ये सुरू असलेल्या बिऱ्हाड आंदोलनातील शिक्षकांनी घेतली राज ठाकरेंची भेट। आदिवासी आश्रमशाळांतील शिक्षक कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरूच। प्रकाश महाजनांनी घेतली अमित ठाकरेंची भेट। इगतपुरीतील शिबिरात डावलल्यानं महाजन नाराज, प्रवक्तेपदाचा दिला होता राजीनामा। मुंबईच्या विक्रोळीत मुजर परप्रांतीय व्यापाऱ्याला मनसैनिकांची मारहाण। महाराष्ट्रात मराठीवरच पुरून उरलो अशा आशयाचं राजस्थानी व्यापाऱ्याचं स्टेटस। सरसंघचालक मोहन भागवत सोलापूर दौऱ्यावर। दौऱ्याआधी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। गायकवाडांवरील हल्ल्यानंतर पोलिसांकडून खबरदारी। नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू। अल्टो आणि दुचाकीच्या धडकेत अल्टो नाल्यात पलटी, पाण्यात बुडून लोकांचा मृत्यू। ॲप आधारित टॅक्सी चालक संपावर। प्रति किलोमीटर फक्त 8 ते 9 रुपये मिळत असल्यानं नुकसान, संपाचा ग्राहकांना मोठा फटका। नालासोपाऱ्यात आंदोलनादरम्यान कॅब चालकाच्या आत्महत्येनं खळबळ। विष प्राशन केलेल्या कॅब चालकाचा मृत्यू। पुण्यात गे डेटिंग ॲपवरून सापळा रचून तरुणाला फसवलं। अश्लील व्हिडिओ कुटुंबियांना दाखवण्याची धमकी देत उकळले पैसे, एक अटकेत तर एक फरार। छत्रपती संभाजीनगरमधील नामांकित खासगी शाळेतील विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षकाची बेदम मारहाण। 4 ते 5 विद्यार्थ्यांना कपडे काढून बेदम मारहाण, मारहाणीचं कारण अस्पष्ट।